यानंतर पाहूयात पुढची मोठी बातमी। अभिनेते नाना पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडून नाना पाटेकर यांना लोकसभेची ऑफर असल्याची माहिती आहे। शिरूर लोकसभेसाठी नाना पाटेकर यांना विचारणा झाल्याची माहिती समोर येते। अमोल कोल्हे यांच्या समोर तगडा उमेदवार उभा करण्यासाठी अजित पवारांकडून आता नाना पाटेकर यांना विचारणा केल्याची माहिती समोर येते। नाना पाटेकर यांनी ऑफर नाकारल्याची ही माहिती समोर आलेली आहे। शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षातून उमेदवारी देण्यास विरोध होतोय असं कळतंय। तर सध्या शिरूरमध्ये अजित पवारांना उमेदवार मिळत नाहीये। जेवढा ताकदीचे उमेदवार अमोल कोल्हे आहेत तेवढ्या ताकदीचा उमेदवार अजित पवार गटाला मिळत नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांना ऑफर दिल्याची माहिती समोर येते। नानांनी मात्र अजित पवारांची ऑफर नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता अजित पवार गटासमोर नेमका काय पर्याय आहे, अमोल कोल्हे समोर कोणता उमेदवार उभा केला जाणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। शिरूर इथून सध्याचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच असा निर्धार अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलेला होता आणि त्यानंतर आता उमेदवारासाठी शोधाशोध सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। अमोल, काय सांगाल? शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्याकडून नाना तऱ्हेचे प्रयत्न होताना दिसतात। नाना पाटेकर यांना त्यांनी ऑफर केली होती उमेदवारीची अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? खरं तर नाना पाटेकर यांनी ही ऑफर नाकारल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे। सध्या अजित पवार गटाला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तगडा उमेदवार हा मिळत नाहीये आणि त्यामुळे नाना पाटेकर जे अभिनेते आहेत त्यांना याबाबतची विचारणा करण्यात आलेली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून तुम्ही लढा अशी विचारणा अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे, पण त्यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती आहे। सध्या शिरूरमध्ये आपण पाहिलं की शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र त्यांच्या विरोधात महायुतीमध्ये अद्यापही तगडा उमेदवार मिळत नाहीये। शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यास राष्ट्रवादीच्याच आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे आणि त्यामुळेच नाना पाटेकर यांच्या सोबत ही विचारणा करण्यात आलेली आहे। पण तुर्तास तरी नाना पाटेकर यांनी ही ऑफर नाकारलेली आहे। पण आगामी काळात नेमकं काय होतं, ज्यावेळेस शिरूरची लोकसभा घोषित होईल, लोकसभा निवडणुका घोषित होईल, त्यावेळेस मात्र अजित पवार गट आणखीन कुणाकुणाला याबाबतची ऑफर देतात हे पाहणं महत्वाचं आहे। पण अभिनेते असलेले नाना पाटेकर यांना जी दिलेली ऑफर होती ती मात्र आता नाना पाटेकर यांनी नाकारल्याची माहिती आहे आणि त्यामुळे सगळ्या उमेदवाराच्या शोधात सध्या अजित पवार गट असलेला पाहायला मिळतोय। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।